साईट कशी वापरायची आणि ते ऑनलाईन होत्या त्यामुळे दाखवते परत. पहिली गोष्ट, हरिनाम आपण जेव्हा घेतो हरे कृष्णा महामंत्र, त्याचे किती नियम आहेत? 108 काहीच नाही, नियम झिरो. अखंड. जो प्रत्येक नाव जे आपण घेतो ते आपल्याला शतशः योजना देवाच्या जवळ घेऊन जातं. कोणताही नियम नाही आहे आणि अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी व्यवस्था केलेली आहे ज्यामुळे आपण सर्व अवस्थेमध्ये देवाचं नाव घेऊ शकतो. कारण जीव कधी जाऊ शकतो, कोणत्याही अवस्थेत जाऊ शकतो, म्हणून त्यांनी नियम नाही ठेवलेले. देवाकडे परत जाण्याचा दरवाजा सकाळ ओपन. ही तर्जनी आहे, ही टच नाही करायची. हा गुरुमणी आहे आणि इथे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. असं पूर्ण चक्कर मारून ज्यावेळी आपण इथपर्यंत येतो परत, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे आपण 108 मणी झाले, म्हणजे एक माळा झाली आणि त्याचा युटर्न मारायचं मग आपण असं, आणि परत हरे कृष्ण म्हणायचं. प्रत्येक माळ सुरू करायच्या आधी एक मंत्र आहे, जय श्री कृष्ण चैतन्य. बोला, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवास आदि गौर भक्त. हे देवाचे कलियुगातले अवतार आहेत ज्यांच्या आधाराने आपण चॅन्टिंग करताना जरी काही लेफ्ट राईट चुका झाल्या तरी ते सांभाळून घेतलं जातं आणि मग महामंत्र म्हणायचं फक्त. फार सोपी पद्धती आहे. आणि हे जे नाव आहेत ते आपल्या इस्कॉन मध्ये जे दोन्ही हात वर करून उभे आहेत डिएटीज, त्यांचे नाव, त्यांची नाव आहेत आणि ते कलियुगातले महावदन्याय अवतार आहेत. म्हणजे आपल्या त्यांना माहिती आपण कलियुगात आपली अवस्था काय आहे, त्यामुळे ते सांभाळून घेतात. चुका जरी झाल्या सांभाळून घेतात. थँक्यू सो मच.